त्याच्या चेहऱ्याची झलक दिसली आणि नंतर एकदम काय झालं तर तो स्तब्धच झाला. त्याला लक्षात आलं की समथिंग वॉज रॉंग, काहीतरी इथं झालेलं आहे. आणि त्याला ते कदाचित त्याला त्याच्या पूर्वायुष्यातला एखादा प्रसंग आठवलेला असावा. आता त्याचं इथं थबकणं जे आहे, त्याचं आश्चर्यचकित होणं जे आहे किंवा भिणं जे आहे, तर हे सगळं जे आहे ते तर त्याच्या याचं कारण जे आहे तर ते सगळ्यात धड्याच्या शेवटी आपल्याला समजेलच. ओके. देर वॉज अ पॉज ॲज कार्स हुटेड ऑन द रोड अँड Jutka driver swore a pause as cars hooted on the road. Jutka driver swore as their horses and the babble of crowd agitated the semi-darkness of the park. बघा, त्या माणसाचा चेहरा दिसणं आणि त्याचं थबकणं हे एका बाजूला, आणि दुसरीकडे रस्त्यावरती मोटारीचे हॉर्न वाजत होते, बग्गीवाले आपल्या घोड्यांना हाक देत होते, आणि अशा प्रकारे गर्दीचा गोंगाट जो आहे तर तो त्या अंधाराला जास्तच कासावीस, तिथल्या अंधाराला जास्तच कासावीस करत होता. आणि हा मनुष्य म्हणजे ज्योतिष हा सुद्धा तितकाच कासावीस झालेला आपल्याला दिसतो. येस. द अदर सॅट डाऊन सकिंग हिज चिरूट पफिंग आउट अँड सॅट देअर रुथलेसली. चिरूट ओढायचं त्याचं काम त्या माणसाचं सुरूच होतं. त्यातून धूर तो आतमध्ये घेत होता, सोडत होता तोंडाने. हे सगळं जे आहे तर ते, आणि धसमुसळेपणाने तो त्याच्या ज्योतिषाच्या समोरच बसला. आता मात्र ज्योतिषी जो आहे तर तो ही फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल, अस्वस्थ झालेला आहे. हिअर टेक युअर ॲना बॅक, आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस, इट इज लेट फॉर मी टुडे. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. बघा, आणि तिने काय केलं ज्योतिषाने की त्याचं ते दिलेला एक आणा, शिवाय तो असं म्हटला त्याला की मला व ह्या असल्या चॅलेंजेसची काय मला सवय नाही, आणि त्यांनी ते पैसे पण त्याला दिले, आणि मला आता वेळ पण झालेला आहे असं सांगत त्यानं आपला सगळा पसारा पुन्हा एकदा आवरायला सुरुवात केलेली आहे. ती अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. त्या माणसाने काय केलं, या ज्योतिषाचा हात हे मनगट जे आहे तर ते धरलेलं आहे, आणि म्हटला नाही, आता तुला हे सगळं सोडून जाता येणार नाही, तर तुला हे आत्ताच्या आत्ता मला सगळं सांगता आलं पाहिजे, तू इथून आता ते तुझी सुटकाही नाही. ही सेड यू कॅन्ट गेट आउट ऑफ इट नाव, यू ड्रॅग्ड मी इन वाईल आय वॉज पासिंग. द एस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस शुक अँड बिकेम फेंट. बघा, आणि त्याची भीती वाटली, आणि हा ज्योतिषी जो आहे तर तो थरथर कापू लागला, त्याचा आवाज कापू लागला, त्याचा आवाज क्षीण झाला, आणि तो काय म्हणतोय बघा की लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमॉरो. आता राहून दे, मी तुझ्याशी उद्या बोलतो. दी अदर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. आणि मग त्या माणसाने पुन्हा एकदा त्याचा हात पकडला आणि म्हटलं चॅलेंज म्हणजे चॅलेंज असतं, तू तुझं काम चालू ठेव. The astrologer proceeded with his throat drying up. There is a woman. बघा, आणि मग नेहमीप्रमाणे यांनी सुरुवात केली ज्योतिषाने. हां, मग तुझ्या आयुष्यामध्ये कुठंतरी ती स्त्री असावी. स्टॉप, सेड दी अदर. थांबव, बंद कर तुझं ते बोलणं. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट? आन्सर दिस अँड गो. मला ते काही तसलं बाकीचं सांगू नको, मला फक्त एवढंच सांग की मला माझ्या ज्याच्या शोधामध्ये मी आलो आहे तो शोध या ठिकाणी पूर्ण होणार आहे की नाही, मला उत्तर दे आणि मगच जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉइन्स. द एस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इनकॅन्टेशन्स अँड सेड अँड रिप्लाइड ऑल राईट आय विल स्पीक. बघा, आणि मग ज्योतिषाने काही मंत्र पुटपुटले आणि उत्तर दिलं, ठीक आहे मी बोलतो, पण मी जे सांगतो ते पटले तर तुम्हाला ₹1 देशील. ओके, तुम्हाला ₹1 देशील. आय विल स्पीक, बट विल यू गिव्ह मी ₹1 इफ आय वॉन्ट टू से इज कन्व्हिन्सिंग? अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. अदरवाईज मग मी नाहीतर मी तोंड उघडणार नाही, मग तुला काय करायचं ते तू कर.
आणि अशा रीतीनं आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग, बरीचशी घासाघीस दोघांच्यामध्ये झाली. अँड अदर ॲग्रेड, आणि मग त्या माणसाने कबूल केलं की तो पैसे देण्याचं कबूल केलं. द ॲस्ट्रॉलॉजर सेड, यू वर लेफ्ट फॉर डेड, एम आय राईट? आणि एकदम ज्योतिषी म्हणाला त्या समोरच्या माणसाला की तुला कुणीतरी काय केलेलं होतं की मरणासन्न अवस्थेमध्ये सोडलेलं होतं, बरोबर आहे की नाही? टेल मी मोर, त्याच्या पुढे सांग. अ नाईफ हॅज पास्ड थ्रू युअर वन्स, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. बघा, आणि एक सुरासुद्धा तुझ्या शरीरामध्ये खुपसलेला होता. गुड फेलो, भले बहादर. ही बेअर्ड ही चेस्ट टू शो द स्कार. व्हॉट एल्स? त्याने आपल्या छातीवरचा व्रण देखील दाखवला. आता पुढे मला काय असेल ते तू सांग. ओके. अँड देन यू वर पुश्ड इन टू वेल नियर बाय. बघा, इन द फील्ड यू वर लेफ्ट फॉर डेड. आणि मग नंतर तुला काय केलेलं होतं तर एका शेताजवळच्या विहिरीमध्ये ढकलून दिलेलं होतं मरायसाठी. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स्ड टू पीप इन टू द वेल, एक्सक्लेम्ड द अदर, ओव्हरवेल्म्ड बाय एन्थुझियाझम. आणि तो मनुष्य म्हणाला, होय ते बरोबर आहे, पण एका इस्मानी मला पाहिलं आणि मग मला त्याने बाहेर काढलं, अदरवाईज मी मेलोच असतो. वेन शॅल आय गेट ॲट हिम, ही आस्क्ड, क्लेंचिंग हिज फिस्ट. अगदी मुठी आवळत त्यानं विचारलं, मी त्याचा बदला घेऊ शकतो काय? त्यावरती ज्योतिषानं उत्तर दिलं, इन द नेक्स्ट वर्ल्ड, आन्सर द ॲस्ट्रॉलॉजर. ही डाईड 4 months ago in a far off town. You will never see any more of him. You will never see any more of him. The other groaned on hearing it. The astrologer proceeded. गुरु नायक. बघा, ज्योतिषाने उत्तर दिलं, मी त्याचा बदला घेईन का? तर ज्योतिषाने उत्तर दिलं, नाही, पुढल्या जन्मी, असं म्हटलेलं आहे. 4च महिन्यापूर्वी त्याच्या दूरवरच्या गावामध्ये मृत्यू झाला. तो तुला यापुढं कधीच दिसणार नाही. बघा, आणि मग तो इसम हळहळला, तो मनुष्य हळहळला, आणि ज्योतिषीने त्याचं नाव घेतलेलं आहे, गुरुनायक. बघा, त्या माणसाचं नाव काय होतं? गुरुनायक होतं. यू नो माय नेम, दी अदर सेड, टेकन अबॅक. आश्चर्य वाटलं त्या माणसाला की याला माझं नाव माहिती कसं? ॲज आय नो ऑल अदर थिंग्स, गुरुनायक, लिसन केअरफुली टू वॉट आय हॅव टू से. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ धिस टाउन. बघा, आणि मग ज्योतिषाने त्याची माहिती सांगायला सुरुवात केली. जशा मला इतर गोष्टी माहिती आहेत गुरुनायक, तू माझं म्हणणं ऐक. या शहराच्या उत्तरेला 2 दिवसांच्या प्रवासाच्या अंतरावरती, म्हणजे तुझ्या गावाला जायला 2 दिवस लागतील एवढ्या अंतरावरती तुझं गाव आहे. आणि एक काम कर, व्हॉट? टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. पहिल्यांदा ट्रेन पकड आणि इथून निघून जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. आता घरातून जर परत बाहेर पडशील तर पुन्हा एकदा तुला खूप मोठा धोका आहे. ही टूक आउट अ पिंच ऑफ स्केअर्ड सॅक्रेड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. आणि मग त्यानं ती चिमूटभर राख काढलेली आहे, भस्म काढलेलं आहे आणि त्याच्या कपाळावरती लावलेलं आहे. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. घरी जा आणि हे कपाळाला भस्म लावून घरी जा. नेवर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन अँड यू विल लिव्ह टू बी 100. आणि परत तू दक्षिणेकडे प्रवास करू नकोस, अदरवाईज तू 100 वर्ष जगशील, नाही तर तू जगणार नाहीस. Why should I leave home again? The other said reflectively. I was only going away now and then to look for him and to choke out his life if I met him. He shook his head regretfully. He has escaped my hands. I hope at least he died as he deserved. Yes, said the astrologer. He was crushed under a lorry. The other looked gratified to hear it. बघा, दोघांच्या मधला हा संवाद काय आहे तर की ज्या माणसाने या क्लायंटला मारलेलं होतं तर त्याची माहिती घ्यायसाठी तो त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे ज्योतिषाने की आता तुझ्या जीवाला परत धोका आहे, तू येऊ नकोस बाबा इकडे, आणि इकडे तिकडे कुठेही जाऊ नकोस आता तू. तर त्यावरती झालं असं
की मी पुन्हा पुन्हा घर का सोडून जायचं नाही, त्याला शोधण्याकरता मला तर जावंच लागणार होतं. आणि मग त्यानं खेदाने मान हलवली. तो माझ्या हातून निसटला हे खरं, पण त्याला मरण देखील आलं त्याच्या लायकीप्रमाणे, हे देखील खरं. आणि मग ज्योतिषी म्हणाला, अरे तो एका लॉरीखाली चिरडून मेलेला आहे. आणि असा त्याला खूप आनंद त्या माणसाला झालेला आहे. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. आणि नंतर तो मनुष्य त्याला जे आहे तर ते पैसे देऊन तो निघून गेलेला आहे. आणि ज्योतिषाने आपलं सगळं साहित्य गोळा केलं आणि तो हिरवा जो उजेड होता तो पण गेला, अंधार झाला सगळा. ज्योतिषी पण घरी गेला. ज्योतिषाला तो जाता जाता, द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिविंग ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन. आणि अगदी मुठभर नाणी त्याला दिली आणि तो तिथून निघून गेलेला होता. ज्योतिषी घरी आलेला आहे. इट वॉज नियरली मिड नाईट वेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच्ड होम. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम ॲट द डोअर and demanded an explanation. He flung the coins at her and said, count them. One man gave all that. बघा, ज्योतिषी मध्यरात्री जवळजवळ घरी पोचलेला होता. बायको वाट बघत होती. तिनं विचारलं की का वेळ झाला. त्यानं काय केलं की त्या माणसानं दिलेली नाणी त्या ज्योतिषाने आपल्या बायकोच्या समोर फेकली आणि म्हटला, मोज किती आहेत ते. आणि ही एका माणसाने मला दिलेली आहे. तर तिनं ती मोजली. 12.5 annas, she said counting. तिनं ती मोजली आणि ती खूप आनंद तिला झाला. आणि ती म्हणाली की 12.5 आणे आहेत. आय कॅन बाय सम जॅगरी अँड कोकोनट टुमॉरो. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाऊ. द चाइल्ड, आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. बघा, उद्या थोडासा गूळ आणते, नारळ आणते आणि मिठाई तयार करून मुलीसाठी मी देते. द स्वाईन हॅज चीटेड मी. ही प्रॉमिस्ड मी अ रुपी, said the astrologer. She looked up at him. You look worried. What is wrong? आणि असं म्हणत असताना तो ज्योतिषी म्हणाला की त्या डुकराने म्हणजे त्या माणसाने मला फसवलेलं आहे आणि त्यानं मला 1 रुपया द्यायचं कबूल केलं होतं आणि त्याने काही मला दिलेले नाही आहे. बायकोनं पाहिलं पटकन पैसे मोजत मोजत की हा आपला नवरा काहीतरी बोलायला लागलेला आहे. तर ती म्हटली, आज काय फार काळजीत दिसत आहे, काय घडलं आहे तरी काय. तर त्यावरती हा ज्योतिषी म्हणतो, नथिंग, काही नाही, काही घडलेलं नाही आहे. आणि मग आफ्टर डिनर, सिटिंग ऑन द फ्लॉर, ही टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. जेवण झालेलं आहे आणि बायकोला म्हणतो, हे बघ, आज माझ्या डोक्यावरनं खूप मोठं ओझं आयुष्याचं उतरलेलं आहे. तो त्या बाजल्यावरती म्हणा किंवा खाटेवरती म्हणा तो बसत असताना आपल्या बायकोला म्हणाला, I thought I had the blood of a man. I had the blood of a man on my hands all these years. माझ्या हाताला कोणाचं तरी रक्त लागलेलं आहे असं मला इतकी वर्ष वाटत होतं, पण माझ्या हाताला कोणाचंही रक्त लागलेलं नाही. दॅट वॉज द रिझन व्हाय आय रॅन अवे फ्रॉम होम. मला असं वाटत होतं की मी कुणाला तरी संपवलेलं आहे आणि म्हणून मी घरापासून बरीच वर्ष लांब राहिलेलो आहे. सेटल्ड हिअर अँड मॅरिड यू. आणि मग इथंच मी राहिलो, मग तुझ्याशी लग्न माझं झालं आणि मग पण ही इज अलाइव. तो मनुष्य ज्याला मला असं वाटत होतं की जो मनुष्य मेलेला आहे तो मेलेला नसून तो जिवंत आहे. शी गॅस्प, यू ट्राय टू किल हिम. ती म्हणाली, जवळजवळ ओरडलीच ती म्हणाली, म्हणजे तुम्ही त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला की काय. येस, इन आवर व्हिलेज. आम्ही आमच्या गावात राहत होतो त्यावेळेला मी त्याला मारण्याचा प्रयत्न केला.